नाही, पण ही गोष्ट घडली म्हणून आम्ही ते वयच. आणि आता अलीकडं राज्यात आम्ही बघतो ना, नेमकी अल्पवयातली मुलं मुली करतायत, त्याच्यावर ॲक्शन घ्यायला पण पंचायत होती. मध्ये पुण्याला पण घडलं, ते पण त्यांना शेवटी रिमांड होममध्ये ठेव, कुठं काय कर, अशा पद्धतीच्या गोष्टी घडत आहेत. आणि म्हणून कायद्यामध्ये बदल तिथं करावा लागेल आणि त्याबद्दलचा पण पाठपुरावा आम्ही करणार आहोत. त्याच्यामुळे ह्या नंबरवर तुम्ही कळवायचं आहे, 920-93-94-917. शक्ती कक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व प्रत्येक पोलीस स्टेशनला शक्ती कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. त्यामध्ये 2 महिला पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात येणार आहे. सदर कक्षामध्ये महिला, मुली, बालके यांना भयमुक्त वातावरण देऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या अडीअडचणींचे निराकरण करणे तसंच समुपदेशन करून त्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करणे तसंच अन्याय सहन न करता निर्भयपणे बोलते करणे. कारण बऱ्याचदा कायदे मुलींच्या, महिलांच्या, मायमाऊलींच्या बाजूचे ते त्यांना बऱ्याच जणांना माहितीच नाही. फार माहिती झालं तर त्याचा दुरुपयोग करू नका, त्याचा उपयोग आपल्या सगळ्यांच्या भल्याकरता त्या ठिकाणी करा. इथं DYSP आले का, त्यांना फक्त म्हणावं, SP गेले असतील की आपण हे, मी त्यांना सांगितलं होतं आजपासूनच सुरू करा हे जे शक्ती अभियान, ते विचारा कधी तारखेपासून. नंतर शक्ती नजर सोशल मीडिया, त्यामध्ये व्हॉट्सॲप स्टेटस, फेसबुक पोस्ट, इंस्टाग्राम यावर अल्पवयीन, किशोरवयीन मुले आणि मुली अथवा इतर व्यक्ती कधी शस्त्र दाखवतात, कधी बंदूक दाखवतात, कधी गॉगल बिगल घालून काय स्टाईल मारतात, कधी ती स्वतःचा केकच कापताना भली मोठी तलवार, ते पण बंदी आहे. तलवार, मला तुम्ही तलवार भेट दिली तर ती तलवार उघडून तुम्हाला दाखवणं हाही गुन्हा आहे. मी बघा अलीकडे ती तलवार दाखवतच नाही, अशी अशी करतो, आता ठेवा, तो गुन्हा आहे. मला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं, दादा हे गुन्हा आहे. आणि तू त्याला दाखवली तर लोक म्हणतात, नाही नाही दादा काढा काढा, दाखवा, तिच्या आयला दाखवा ना, आम्हाला दाखवा पोलीस स्टेशन दे रे. ते अशा पद्धतीनं काही कायदे कडक करण्यात आलेले आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की हे जे काही पिस्तूल, चाकू अथवा धारदार घातक हत्यारासोबत फोटो पोस्ट टाकतात, त्यावर सदर पथकाची शक्ती नजर असणार आहे. असे प्रकार आढळून आल्यास कारवाई केली जाईल. उगीच माझं बापाचं रिव्हॉल्वर पडलं होतं, मी सहज बघायला घेतलं, असं झालं नाही. परवा गोविंदा तर म्हणतोय, मी सकाळीच कलकत्त्याला चाललो होतो, माझं रिव्हॉल्वर बघत होतो पण गोळी गुडघ्यातच शिरली. आता बघत असताना गोळी बरं, आता तो अभिनेता आहे बाबा, तू म्हणतो ती खरं, त्याच्यावर काही बोलताही येत नाही. कारण खासदार होते, खासदाराचा विश्वास ठेवला पाहिजे खासदारावर, कारण मी पण खासदार होतो. नाही तर पुन्हा दादांनी चिमटा काढला, आता कशाचा चिमटा. म्हणजे मी आपला सहज बोलण्याच्या ओघावर ते त्या ठिकाणी बोलून केलं. शक्तीभेट ह्याच्यामध्ये हे पण एक महत्त्वाचं आहे, शाळा, कॉलेज, सर्व सरकारी कार्यालय, खाजगी कंपन्या, हॉस्पिटल, ST स्टँड, कोचिंग क्लासेस, ते एक महत्त्वाचं, कोचिंग क्लासेस, ट्युशन, बरेच जण ट्युशनला जातात, महिला वसतिगृह या ठिकाणी भेटी देऊन तेथील महिला मुलींना महिलांविषयक कायदे, गुड टच, बॅड टच, व्यसनाधीनता, वाढती बालगुन्हेगारी इत्यादीबाबत मार्गदर्शन करून अशा प्रकारचा आळा घालणे आणि त्यांच्याशी सुसंवाद साधून त्यांचे लैंगिक, शारीरिक तसे मानसिक छळापासून संरक्षण करून त्यांचे सदरबाबत जागरूकता निर्माण करणे, सदर ठिकाणी विशेष पेट्रोलिंग नेमून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेणे, शाळा, कॉलेज, महाविद्यालय या ठिकाणी प्रबोधनात्मक, कायदेविषयक, महिलांविषयीचे कायद्यांबाबतचे मार्गदर्शन व्याख्याने आयोजित करून किशोरवयीन मुली, युवा शक्तीला व्यसने व गुन्हेगारीपासून परावृत्त करून त्यांचे दुष्परिणाम व भविष्यात होणाऱ्या नुकसानाबाबत माहिती देऊन बालगुन्हेगारी व महिला मुलींवरील अत्याचारास प्रतिबंध करणे, तसेच महिला व मुलींच्यामध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करणे, तसेच सदर पथकास पुरवण्यात आलेल्या
वाहनातून पेट्रोलिंग करून तसेच एस.टी. बस, रिक्षा इत्यादीमधून साध्या वेशात आमचे पोलीस किंवा महिला कॉन्स्टेबल हे त्या ठिकाणी फिरतील आणि त्याच्यातून संवेदनशील ठिकाणी ते जातील आणि पेट्रोलिंग करून सदर ठिकाणी पोलिसांचा वावर वाढून महिला व मुलींवर होणारा अत्याचार आळा घालणे, ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गावातील पोलीस पाटील, सरपंच, बचत गटाच्या महिला यांच्या बैठका घेऊन त्यांना महिलांविषयक कायद्याची माहिती देण्यात शाळा कॉलेज सुटण्याची वेळी सदर परिसरात टुकार मुलांचा वारंवार